हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जाओ। तर शुभ सकाळ सगळ्यांना। श्रावणातील पहिल्या सोमवाराच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तर चला 4 वाजलेले आहेत। मला करायची आहे पूजा, पटकन आवरायचं आहे आणि थोडीशी खिचडी सुद्धा बनवायची आहे। बटाटे शिजायला टाकलेले आहेत आणि इकडे सगळं माझं आवरून झालेलं आहे। साडी घातलेली आहे, नवीन साडी घातलेली आहे आज, आणि ही साडी ननंदबाईने घेतलेली आहे। तर असं म्हटलं चला हा सोमवार आहे, नवीन साडी नेसूया। आणि हिचा काय केलं मी, पदर लावलेला होता, पदर लावल्यावर त्याची पिन जी आहे ती निघलेली आहे, म्हणून वन साइड ठेवलेला आहे। असं मी पूजेला सुरुवात करते। त्याचं सर्व साहित्य वगैरे जे आहे ते मी कालच आणलेलं आहे आणि तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मी शेअर केलेला आहे। आज तुम्हाला 2 व्हिडिओ देत आहे। कालचा व्हिडिओ तुम्हाला आला नव्हता, छोटासा का होईना तुम्हाला व्हिडिओ मी देत आहे। पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य जे आहे ते मी काय केलेलं आहे, शक्यतो जवळ घेतलेलं आहे। आणि पूजेची जी सुरुवात आहे ना ती केलेली आहे आपल्या स्वस्तिक पासून। स्वस्तिक काढून घेतलेलं आहे, त्यावरती हळद कुंकू टाकलेलं आहे, त्यावर चौरंग ठेवलेला आहे। आणि पूजा मला पुढच्या घरात मांडायची होती, पण पुढच्या घरामध्ये सगळेजण झोपलेले होते। म्हणलं नको, कोणाला डिस्टर्बही नको, काहीच नको, इथं पद्धतशीर आपल्याला व्यवस्थित पूजा मांडता येईल, म्हणून मी किचन रूममध्येच मांडत आहे। असो, रांगोळीशिवाय पूजा आपली अपूर्ण असते। तर म्हटलं चला पहिली रांगोळी आपण काढून घेऊया। तर रांगोळीसाठी पिवळ्या रंगावर रांगोळी खूप छान दिसते आणि पिवळा रंग हा देवाला सुद्धा खूप प्रिय आहे। तर असो, त्यासाठी मी काय केलेलं आहे, पिवळ्या रंगाची रांगोळी अगोदर काढून घेतलेली आहे, त्यावरती ओम काढलेला आहे आणि बाकीची जशी येईल तशी साधी सोपी रांगोळी काढलेली आहे। बस इथं लाल रंगाने सगळं काढणार होते मी, पण काय झालेलं आहे ते काही मला व्यवस्थित वाटलं नाही थोडंसं, म्हणून म्हटलं चला थोडासा पांढऱ्याच रंगाने वेल काढून घेऊया। बाकी जास्तीची डिझाईन वगैरे काढत बसायला वेळही नव्हता आणि ही खूप पटपट रांगोळी मी काढून घेतलेली आहे। वेडी वाकडी का होईना पण रांगोळी असावी म्हणून थोडीशी काढून घेतलेली आहे। तर खरंच अशा घाईच्या वेळेत मध्ये साचे जे असतात रांगोळीचे ते खूप कामाला येतात आणि एखादा तरी असायलाच पाहिजे। हे बघा 3 साईडनं 3 साचे मारले की आपली चौरंगासमोरची रांगोळी जी आहे ती पूर्ण होते। तर असं मी घेणारच आहे आता 1-2 तरी साचे, कारण आता सण पण भरपूर आलेले आहेत आणि आपल्याला जॉबवरती वगैरे जायचं म्हटल्यावर पूर्ण वेळेत आवरायचं असतं आणि सणवार पण आपल्याला करायचेच असतात। त्यासाठी मी घेणार आहे, बघू आता काय काय घेणं होतंय। तर आणि समया वगैरे पण रात्रीच घासून ठेवलेल्या होत्या आणि जी पूजा मांडायची जागा आहे ती सुद्धा रात्रीच मी स्वच्छ पुसून धुवून ठेवली होती, म्हणजे कसं सकाळी उठून पूजा करायची होती। आणि मी काय केलं होतं, गरम पाणी थोडंसं प्यायला घेतलं होतं आणि पाणी गरम जास्त झालं होतं म्हणून तिथंच ठेवलं होतं। तर ह्यांना म्हटलं त्याच्यामध्ये थोडीशी तुळशी टाका, मग मी पिऊन घेते। तर ह्यांनी टाकलेली आहे त्या गरम पाण्यामध्ये तुळशी आणि मी पूजेची जी तयारी आहे ते करत करत गरम पाणी काय केलेलं आहे पिऊन घेतलेलं आहे। ते पण प्यायला पटकन वेळ नाही भेटला। असो, पूजेची जी सुरुवात आहे ती याच्यावरती चौरंगावरती आपल्याला काय करायचं आहे, असेल तर एखादं शुभ्र वस्त्र, नसेल तर जे असेल ते टाकायचं आहे। आणि सर्वप्रथम आपण जी पूजा असते ती आपण दिव्यानं सुरुवात करतो। तर अग्निदेवतेची साक्षी असते दिवा म्हणजे, तर त्यासाठी आपल्याला दिवा हा पहिला लावून घ्यायचा आहे आणि नंतर जी सुरुवात आहे ती आपल्या गणपती बाप्पापासून असते। तर हा चौरंग जो आहे तो मी आपल्या पूजा मांडण्यासाठी घेतलेला आहे, छोटासा सुद्धा। आणि माझ्याकडे जास्तीची फुलं नव्हते म्हणून मी काय केलेलं आहे, जी काल तोरण काढलेलं आहे धुण्यासाठी तेच तोरण मी इथं म्हणजे लावून घेतलेलं आहे। तर मग ह्याने जी फुलाची कमीपणा आहे ना तो ह्याच्यामध्ये काय होणार आहे, आपला भरून निघणार आहे। तर असं गणपती बाप्पाला मी जलाभिषेक करून घेतलेला आहे आणि थोडासा चंदनाचा सुद्धा अभिषेक केलेला आहे आणि त्याचबरोबर थोडासा दुधाचा अभिषेक केलेला आहे। तर आज खरंच ज्या वेळेस आपण सगळे शांत झोपलेले असतात ना त्यावेळेस आपण काम करतो ना, त्यावेळेस खरंच खूप स्पीडनं काम होतं आणि एकदम शांत चित्ताने आणि जसं पाहिजे तसं आपल्याला होतं। भले ते घाईत असू दे अगर कसंही असू दे, तरी ते गणपती बाप्पांना अभिषेक करताना ओम गणपतये नमो नमः, सिद्धिविनायक नमो नमः,
असा 1-2 तरी मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे आणि त्यांना खाली थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत, का तर ते त्यांचं आसन आहे. आसन मी बसायला दिलेलं आहे. फूल अक्षता वाहून घेतलेले आहेत, दिवा तर लावून घेतलेलाच आहे. आणि तो एक पेरू होता, 2-4 होते, खूप मोठा होता तो दुसरा, म्हणून थोडासा छोटा ठेवलेला आहे, कारण चौरंगावरती पण तेवढं बसायला पाहिजे. मी लगे हात काय केलेला आहे, जे आपण समया लावून घेतलेले आहेत त्याला थोडं हळद कुंकू अक्षता मी लावून घेतलेले आहेत. मग सर्व काही घाईघाईच करत आहे. आणि जे पण अभिषेकाचं पाणी आहे ते काय केलेलं आहे, एका पात्रात टाकलेलं आहे. त्याचबरोबर आपला आता महादेवाचा अभिषेक आहे. पंचामृत करायला माझ्याकडे दही नव्हतं, म्हणून मी काय केलेलं आहे, सर्वप्रथम जलाभिषेक करून घेतलेला आहे, नंतर चंदनाचा केलेला आहे, त्याचबरोबर दुधाचा अभिषेक केलेला आहे आणि नंतर थोडासा साखर आणि मध, बस या 4 गोष्टीचा अभिषेक मी केलेला आहे. तर 4च वस्तू होत्या माझ्याकडे. मी एकीकडे अभिषेक करत करत बघत होते, 3 तर झाल्या नाहीत ना, पूर्ण वस्तू तर आहेत ना. आणि एक छोटंसं बेलाचं पान लावलेलं आहे तिथं आणि मस्त बेलाच्या पानाहून धार सोडलेली आहे पाण्याची. तर जलाभिषेक हा संत गतीने व्हायला हवा. नमः ओम अंबिकानाथाय नमः ओम भक्तवत्सलाय नमः ओम शर्वाय नमः ओम शितिकंठाय नमः ओम उग्राय नमः ओम कामारय नमः ओम गंगाधराय नमः ओम कालकालाय नमः ओम भीमाय नमः ओम मृगपणाय नमः ओम कैलासवासिने नमः ओम कठोराय नमः ओम वृक्षाय नमः ओम भस्मोधूलितविग्रहाय नमः ओम सौरमयाय नमः ओम अग्नीश्वराय नमः ओम परमात्मने नमः ओम हविषे नमः ओम सोमाय नमः ओम महेश्वराय नमः ओम पिनाकिने नमः ओम वासुदेवाय नमः ओम कर्पद्रिणे नमः ओम शंकराय नमः ओम खटवांगिने नमः ओम शिपिविष्टाय नमः ओम नीलकंठाय नमः ओम भावाय नमः ओम त्रिलोकेशाय नमः ओम शिवप्रियाय नमः ओम सर्वेश्वराय नमः ओम अंधकारसुरसुदनाय नमः ओम ललाटाक्षाय नमः ओम करपाणिधे नमः ओम परशुहस्ताय नमः ओम जटाधाराय नमः ओम कवचिने नमः ओम शभारूढाय नमः ओम समप्रियाय नमः ओम त्रिमूर्तिये नमः ओम सर्वज्ञाय नमः त्र्यंबक यजामहे सुगंधि पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिवं बन्धनानं मृत्युर्मोक्षिमामृतम्. ते ज्योतिरूप तेजांचे शिवसंकल्पी होमन यज्ञकर्म साहेभूत आधी निर्मिले असे सर्वाभूती अंतरंगी शिवसंकल्पी होमन पूर्ण ज्ञानी वास्तुमात्री पंचभूताच्या अंतरी वसोते ज्योतिपूर्ण यज्ञ शिवसंकल्पी होमन अमरभूतिनी काळ जानते मनिहे असो सप्त होत यज्ञ कृते शिवसंकल्पी होमन ऋणसाम यजुमंत्र रथचक्री आरे स्थिर पूर्णचित्त शक्तिसारी शिवसंकल्पी होमन सारथी आवरे वेग वारुच्या मनवारू कुशली आवरी वेग वारुच्या मनवारू हे कुशल आवरी दोन्ही शिवसंकल्पी होमन अजर अमर होते अद्भुत हृदयी मन सर्वाचे जसे हो शिवसंकल्पी होमन प्रार्थना तुझ कृतो विपुल प्रजन्य रे सृष्टी सारी सुखी होई शिवसंकल्पी होमन कृपूर्ती स्तोत्र हे केले स्वामी चरणावरी आचरिले आदराने शिवसंकल्पी होमन ओम श्री गणेशाय नमः ओम नमः शिवाय हरि ओम इडा बोलवित देवासी म्हणून यज्ञाप्रांत ने आमाशी बृहस्पती यज्ञ सुखी प्रशंसी जाणते विश्वदेव सुक्तांशी आमची वाणी पृथ्वी माते न हो ईशंक विचार करीन कल्याणकारक कृती हो निमिन कल्याणकारक मधुर सज्ञक बोलेन कल्याणकारक बुद्धिवाणी मी योजन देवाकरणी मानवी संतोषीतील ऐकोनी मम रक्षणी देव असोत आता आमचे पितुर्गण यज्ञ करावया शोभायमान पूर्ण आनंदित होऊन त्रिविध शांती घन वर्षत ओम शांती शांती शांती. तर इथे काय केलेलं आहे, मी जी गळती आपली लावलेली आहे त्याचा अभिषेक होईपर्यंत मी रुद्र अध्याय महामृत्युंजय मंत्र आणि शिवनामावली
हे वाचून घेतलेलं आहे. तसेच बेल वाहताना ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणलेला आहे. असो, जेवढी घडेल तेवढी सेवा मी केलेली आहे. इच्छा होती रुद्राभिषेकाची, पण कसं असताना प्रत्येक वेळेस आपल्या मागे असते घाई, त्यामुळे जेवढं होईल तेवढंच करायचं. जास्त घाई म्हणजे जास्त करण्याच्या ह्याच्यामध्ये पण आपली खूप तारांबळ उडते. त्यासाठी आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढंच करायचं मनोभावे. तर असो, मी काय केलेली आहे, इथं भस्म लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपले जे बेलाचे पानं आहेत 11 ते वाहून घेतलेले आहे. मला 108 बेल व्हायचा असतो आणि तो मला गेल्या वर्षीपासून भेटत नाही आहे. असो, जेवढा भेटला तेवढा मी वाहून घेतलेला आहे. मस्त थोडीशी फुलांची थोडीसे शृंगार केलेला आहे. बस आपली इथं म्हणजे थोड्यामध्येच पूजा मी जास्त ही नाही केलेली, उरकून घेतलेली आहे. कारण मला जॉबला जायचं होतं, त्यासाठी आवरणं पण वेळेत गरजेचंच होतं. तर बेल वाहून घेतल्याच्या नंतर शिवमूठ वाहिलेली आहे. आजची शिवमूठ कशाची आहे तर शिवमूठ आहे तांदळाची, आणि शिवमूठ ही आपल्याला अशी मूठ धरून सोडायची असते. असो, तर शिवमूठसुद्धा वाहून घेतलेली आहे. आणि एक गुलाबाचं फूल निवडून तिच्याकडून घेतलेलं होतं, फुलवालीकडून. असं इथं आरती वगैरे मी करून घेतलेली आहे आणि छोटासा साधा शृंगार जो आहे तो मी करून घेतलेला आहे. चला, इथे छान अशी आपली पूजा झालेली आहे, आरती झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.